युवराजी न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ मंदिर सोमेश कॉलनी नांदेड। या मंदिराचं जर पाहिलं तर नांदेडचं चांगलं अन्नक्षेत्र म्हणून ओळख या ठिकाणची आहे। आज गुरुवार आहे, त्या गुरुवारच्याच निमित्तानं आज जवळपास प्रचंड मोठ्या संख्येनं भाविक देखील या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी, प्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। त्यासोबतच आषाढीच्या निमित्तानं हे स्वामी समर्थ जे संस्थान आहे, विश्वस्त संस्थान आहे, हे अतिशय वेगवेगळे उपक्रम राबवत असतं। आणि त्यासोबतच एकंदरीत पाहायला गेलं तर विष्णुपूरचा गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल, इथे गुरुजी हॉस्पिटल, रयत हॉस्पिटल असेल आणि श्यामनगरचं देखील शासकीय हॉस्पिटल असेल, या सर्व हॉस्पिटलमध्ये अन्नछत्र उभारण्याचं काम हे संपूर्ण विश्वस्त करत असतात। त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। सर, एकंदरीत आपलं तर वर्षभर नियोजन असतंच, परंतु आपल्या आषाढीचे देखील वेगवेगळे उपक्रम असतात, काय सांगाल काय या आपल्या मंदिरामध्ये दरवर्षी आषाढी दिंडी जात असते, देगाव येते आणि 18 वर्षापासून ही दिंडी जाते। फार मोठ्या उत्साहामध्ये ही दिंडी आपण नेत असतो। सोबत आपल्या एक ॲम्ब्युलन्स असते, पाण्याचे कॅन असतात, खायचे प्यायचं साहित्य असते। 5-6 हजार पब्लिक आपल्यासोबत दरवर्षी असते आणि ही नांदेडमधली सगळ्यात मोठी दिंडी असते। याच्याहून मोठी दिंडी नांदेडमध्ये निघत नाही आणि दिंडीसाठी आपण सगळ्यांची नावनोंदणी करून घेतो, जेणेकरून येताना सगळ्यांना आपल्याला वापस परतीची सोय करता येईल। त्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे। दरवेळेसारखा हा नियोजित कार्यक्रम आहे। ज्या कोण्या भक्तांना यायचा असेल, ज्यांना आता काही लोक आहेत ज्यांना पंढरपूर वारी घडत नाही, फार अवघड प्रवास आहे, हे देगावला पण फार सुंदर मंदिर आहे। आपल्याला कोणाला जर यायचं असेल, मी सर्वांना आवाहन करतो की आज आणि उद्यामध्ये, गुरुवार आणि शुक्रवारमध्ये आपली नावनोंदणी करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला दिंडीमध्ये सहभागी होता येईल। नक्की सर, खरंच ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही त्यांना प्रति पंढरपूर ओळखलं जाणाऱ्या मालेगावला जाता येतं। आणि त्यासोबतच नावनोंदणीसाठी नेमकं काय वेळ काय लागतं, काय लागतं, प्रोसेस काय? नावनोंदणीसाठी फक्त नावनोंदणी लागते, तुमचं नाव, जेणेकरून आम्हाला तिथे बसेस भरताना तुमचं ज्यांचं नावनोंदणी झालेली आहे त्यांनाच बसमध्ये घेऊन येता येईल। आणि जर जागा शिल्लक राहिली तरी आम्ही इतर भक्तांना पण बसमध्ये घेऊन येतो। बरं, फक्त नावनोंदणी केल्यानंतर म्हणजे गाड्या किती लावायच्या काही नाही यासाठी खूप चांगलं अंदाज येण्यासाठीच नावनोंदणी केलेली आहे। जवळपास आपण 40-50 बस सोबत घेऊन जातो। स्कूल बसेस असतात। तेच सांगत होतो ना मी तुम्हाला की आमच्यावर मोठी दिंडी नांदेडमध्ये दुसरी कोणतीच निघत नाही। वा, क्या बात आहे। खरंच एकंदरीत पाहायला गेलं तर ह्या संस्थानाचा काहीतरी अनेकांनी आदर्श देखील घेतला पाहिजे, कारण की रोजच्या रोज ते वेगळे उपक्रम असतातच। त्यासोबत आषाढीचे 50 गाड्या घेऊन जाणे, त्यांना सोबत घेऊन येणे, त्यांच्या सगळी सोय करणे, एक ॲम्ब्युलन्स सोबत ठेवणे, खरंच या टीमचं, या विश्वासाचं खरंच करावं तेवढं कौतुक कमीच आहे। त्यासोबतच सर, आपले दर गुरुवारी एवढा प्रचंड मोठा अन्नदानाचा देखील कार्यक्रम असतो, या संदर्भात काय सांगा? मागील 19 वर्षापासून हा सातत्याने दर गुरुवारी हा कार्यक्रम मंदिरामध्ये होत असतो। साधारणतः 2000+ लोकांचा प्रसाद मंदिरात होतो। त्या व्यतिरिक्त शासकीय रुग्णालय विष्णुपुरी इथे साधारणतः 600-700 लोकांचा दररोज सायंकाळी 7 वाजता आरती झाल्यानंतर दररोज मागील 19 वर्षापासून हा महाप्रसाद शासकीय रुग्णालय, तसेच रयत रुग्णालय आणि श्यामनगर येथील महिला प्रसूतिगृह या तिन्ही ठिकाणी सातत्याने चालू आहे। त्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी यांनी आम्हाला तसं प्रशस्तीपत्र देखील दिलेलं आहे आणि अशीच सेवा आमच्या हातून घडो, आमच्या सर्व टीमकडनं घडो। विशेषतः सर्व टीम आमचे विश्वस्त व निस्वार्थ या ठिकाणी सेवा देते। त्यामुळं सर्व टीमच, म्हणजे मी एकटाच नाही आहे, आमची सर्व टीम, सेवेकरी मंडळी, जवळपास 40 सेवेकरी दर गुरुवारी या ठिकाणी आवर्जून येतात आणि दररोज संध्याकाळी शासकीय रुग्णालयामध्ये सुद्धा मोफत प्रसाद वाटतात, जाऊन सेवा करतात। आणि या सर्वांचे मी विजय गवारे सर्वांचा आभारी आहे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नक्कीच खरंच खूप चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवतात सर। सर, यासोबतच अजून या संदर्भात काय सांगला, अजून काय उपक्रम होतात? मंदिरामध्ये सगळे कार्यक्रम साजरे होतात। महाराजांचा प्रगट दिवस आहे, महाराजांची पुण्यतिथी आहे, आषाढी एकादशीचा कार्यक्रम आहे, श्रावण महिना पूर्ण महिनाभर मंदिरामध्ये जेवण असते, 1 महिना संपूर्ण जेवण असते। त्याच्यानंतर भागवत कथा लावतो आपण। भागवत कथेमध्ये दरवर्षी 5-6 जोडप्यांचे आपण मोफत लग्न लावून देतो, ज्यांची परिस्थिती नाही आहे, एकदम धूमधडाक्यामध्ये आपण त्यांचे लग्न लावून देतो। आणि दत्त जयंती आहे, दिवाळी पहाट आहे, असे खूप विविध कार्यक्रम आपण दरवेळेस मंदिरातर्फे करत असतो। नक्कीच सर, एकंदरीत एवढी काही प्रचंड मोठी कामं करणं, एक उपक्रम राबवणं म्हणजे फार महत्त्वाची गोष्ट असते। त्यासोबतच सगळं नियोजन कसं करतात, काय असते असं? बघा, आमच्या मंदिराला फक्त सेवेकरी, विश्वस्तांपेक्षा आमचे सेवेकरी फार महत्त्वाचे आहेत। आमच्या मंदिराला जवळपास चांगले
आणि एकदम संस्कारी चांगल्या घरचे उच्च शिक्षित 100 सेवेकरी लाभलेले आहेत. ते अहोरात्र मंदिरात सेवा करतात, म्हणून मंदिरामध्ये एवढे मोठमोठाले कार्यक्रम आम्ही करू शकतो. त्यांच्या सेवेकऱ्यांच्या सहकार्याशिवाय हे पॉसिबल नाही आहे. सेवेकऱ्यांचे खूप खूप आभार. त्यासोबतच या दिंडीमध्ये सगळ्यांनी सामील व्हावं असं देखील त्यांच्या विश्वस्ताच्याकडून आवाहन केलं आहे. कारण की खूप मोठी दिंडी आहे, जवळपास 40-50 बस, म्हणजे जवळपास एका बसमध्ये जर 50-60 म्हणलं तर प्रचंड मोठ्या संख्येनं या ठिकाणून जाता येणार आहे. त्यासोबतच मध्ये चहाची नाश्त्याची देखील सोय आहे. संदीप सर, काय काय सांगाल? एवढं उपक्रम राबवता, कसा जनतेचा प्रतिसाद कसा मिळतोय? नावनोंदणी कधी झाली? नावनोंदणी सुरू झालेली आहे 4 दिवसापासून. आज शेवटपर्यंत, आज गुरुवारचा महाप्रसाद सुरू आहे. संध्याकाळपर्यंत जेवढं नोंदणी होईल किंवा उद्या संध्याकाळपर्यंत त्या हिशोबानं पब्लिकचा अंदाजा घेऊन बस वगैरे ते नियोजित करून. नावनोंदणी कोण करू शकतो? म्हणजे वयाची काय अट वगैरे काही? हे वयाची काही अट नाही. ज्याच्या शरीराला महाराजांना ताकद दिलेलं आहे तसं प्रत्येक व्यक्ती येऊन आपण नावनोंदणी करू शकतो. जाताना सोबत आपल्याला बऱ्याच ठिकाणी फराळाची सोय, पाण्याची बॉटलची व्यवस्था अशी केलेली आहे. परतीच्या प्रवासासाठी बससुद्धा केलेल्या आहेत. धन्यवाद सर. एकंदरीत आपण सर्वांशी संवाद साधला, एकमेकाच्या वेगळ्या प्रतिक्रिया गेल्या. त्यामुळे आपण पवार सर, प्राध्यापक गणेश शिंदे, नांदेड.